ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आता एक महत्त्वाची बातमी। मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। जरांगेंनी खरं तर सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे। प्रसाद लाड यांच्या भेटीवेळी मनोज जरांगेंनी मागण्या मांडल्या होत्या। या मागण्या मान्य झाल्या नाही तर उपोषण थांबणार नाही असा इशारा जरांगेंनी आधीच दिला होता। जरांगेंनी आधीच 30 मे पासून आमरण उपोषणाचा हा इशारा दिलाय। त्यामुळे आज जरांगे काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे यांच्याकडून। रामनाथ, काय सांगाल, आज या ठिकाणी मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद होणार आहे, काय अधिकची माहिती आहे? मोहिनी, अगदी खरं आहे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जरांगे पाटलांनी 30 तारखेला या आंदोलनाची घोषणा केलेली होती। मात्र त्यापूर्वी भाजपचे आमदार प्रसाद लाड जे आहेत ते या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये त्यांच्या भेटीला आलेले होते आणि त्यांनी सरकारपर्यंत तुमचा निरोप पोहोचवतो असा देखील त्या जरांगे पाटलांना त्यावेळी सांगितलेलं होतं। मात्र आजपर्यंत कोणताही निरोप जो आहे तो अद्याप आलेला नाही आणि आज जरांगे पाटलांनी जो अल्टिमेटम दिलेला होता तो 28 तारखेला आज अल्टिमेटम संपणार आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेतून जरांगे पाटील हे नेमकी काय भूमिका घेतात, अगदी 10:30 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील हे नेमकी काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। खरं तर याच ठिकाणी जरांगे पाटील आता 10:30 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहे आणि एकूणच या अगदी नक्कीच रामनाथ, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।